हर हर या वाक्याचा जर तुम्हाला अर्थ कळला ना तर भजन याच्या पुढे नीट करशाल. लोकांसाठी ब्रह्मज्ञान ऑर्केस्ट्रा म्हणतात, तू ऑर्केस्ट्रा केलं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची मी गाणी म्हटली त्याच्यासारखं मी ते नाचरे मोरा नाही केला. हा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी म्हटली तो तुका ऑर्केस्ट्रा वाटला, तो तुका ऑर्केस्ट्रा वाटला. आणि पहिली गोष्ट तुका सांगतो, माझा विषय सोड. तू तो चिडून लाल लाल झाला होतोस ना, तो सगळ्यांना दिसलो अगदी लाली लाल झालो असतो, तो तोंड कसा होता ना. आणि मला सांगता रोज माझ्याकडे ह्याच्याकडे बघा, तर रोज मला कोण वाटतं तुमका जरा पण. अरे तू काय सांगतो हे राजा, एक लक्षात ठेव. नाही एक लक्षात ठेव, तुका सांगते कसा विषय आहे. कधीतरी कार्यक्रम असताना की अशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तू मला सांगू नये की मी काय करावं आणि तू काय करावं. मी तुझी रिस्पेक्ट ठेवली नाही, पण मी तुला एकही शब्द वाईट न बोलतो भजन केला. आणि ऑर्केस्ट्रा कोणी केला, ह्या रसिक मायबापांनी बघितलं ऑर्केस्ट्रा कोणी केलाय तो. मी गजर का थांबवला, नाही तर तुझ्यापेक्षा चांगली गाणी माझ्याकडे आहेत. मी म्हणू शकतो मी गजर का थांबवला की आपल्या समोरच्या माझ्या काकांनी सांगितलं होतं की आता बोलणार सुद्धा भेटले पाहिजेत मिनिटं, त्याच्यामुळे मी गजर थांबवला. नंतर मला थांबवायची गरज नव्हती. आणि तू काय मोठं स्वतः अध्यात्म बादशाह समजतं, जेवढं मोठं अध्यात्म. आणि काय तू दिला नाचरे मोरा आंब्याच्या म्हणत तर गायला पण धरणार नसतात. पहिली गोष्ट तू कसं अरे काय राजा, म्हणजे कसं आहे एखाद्याला डॉमिनेट करत. आणि एकाने कुणीतरी चिठी दिली ब्रँडचा बँड वाजवण्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद बुवा, ज्याने कोणी चिठी दिली त्याच्याबद्दल मला वाईट नाही. पण ही शाळा बुवा करू नका. असंख्य हे जेवढे इकडे आहेत ना, असंख्य माझे प्रेक्षक वर्ग आहेत ना, असंख्य माझे फॅन्स आहेत. पण एकाही माणसाने तुम्हाला लागेल असं कधीच बोललेलं नाही. आणि मी अपेक्षाही त्याची करत आहे की समोरच्या बुवाला तुम्ही डॉमिनेट करा, माझ्या नावाने चांगली चिठी द्या. अजिबात तुम्ही त्याला चांगली चिठी द्या. हो लगेच बंद करणार म्हणजे आता ह्याने याचा तुम्ही वेळ दिला आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. मी कसं समोरचा विचार केला आणि गजर तुम्ही तुमच्या शब्दाखाली मी गजर थांबवलं. ह्या माणसानं काय केलं रोज हो उगाच नाही तुझ्यावर कोण बारी गेली. त्याचं कारण बुवाने सांगितलं की बुवांची गाणी पण एवढी चांगली होती की कजरेने बिजले. बुवाने हिंदी गाण्यांमध्ये ऑर्केस्ट्रा. आता मी सगळी माझी गाणी छत्रपती शिवाजी महाराजांची होती, सगळी गाणी. आणि त्या गाण्याचा पण ह्याला ऑर्केस्ट्रा वाटला. याची मला मोठी खंत वाटते की ज्या महाराजांसमोर तुला आज भजनासाठी आणले. आणि बुवा पैशाचा विषय बघ, पैशाचा विषयच नाही. तू काय सांगलंस की पैसे भेटले म्हणून तू गाणी म्हटलं. अरे पैशासाठी गाणी होणार बुवा तू स्वतःकडे आत्मरीक्षण कर स्वतःच. मी चिडत नाही, तू गप्प झाला. ए बाबू आता माझी बारी आहे, आता माझी वार आहे, तू शांत राहा. तू तर रोज देत नाही. रोज तू मला रोज देणार नाही, एका घेऊन जात आहे रोज. अरे गजर तुझंच आल्याने बक्षीस तो सगळे पैसे माझ्याकडे गेले. ब्रँड उगाच नाही ब्रँड म्हणत. ब्रँड इज ब्रँड. ब्रँड हा ब्रँड असता. आणि बुवा तुमच्या माहितीसाठी बुवा सांगतात की सफेद तुमची पेटी. व तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी कुठेही माझे सगळे युट्यूबवरचे व्हिडिओ बघा, आपली पेटी स्टँडर्ड आहे. कारण आपली लेवल पण स्टँडर्ड आहे, लक्षात ठेवा. आणि तू सुरुवातीला सांगत असते जेव्हा तुमच्यासारख्या मोठ्या फोनवर आपली बाजी होते तेव्हा कुठतरी वाटतं एवढं स्वतःच सांगलास. आणि स्वतः म्हणता की तो ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा मी नाही केला. ऑर्केस्ट्रा कोणी केलाय ते भगवंताने बघितलं. आणि राहिलो विषय कदम बुवांची गाण्यांचो, तो आधी नीट सगळी गाणी ऐक आणि ती म्हणायचा प्रयत्न कर, नंतर कर. या ठिकाणी सन्मान्य आदेश भोळ शिवतांडवासाठी 500 रुपयाचं भाषण. धन्यवाद. तो सांगता की गौरव पांडव म्हणजे काय, फक्त शिवतांडव. त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्मान्य संतोष तानावडे मोहिले देखील 100 रुपयाचं बक्षीस दिले. धन्यवाद. तो सांगता की गौरव पांडव म्हणजे काय, गौरव पांडव म्हणजे फक्त शिवतांडव. तू मला कधी ओळखलं असत नाही, ह्याच्या पुढे ओळखण्याचा प्रयत्न पण करू नकोस माझा. कारण मग रसिक मायबाप सांगते ना, एकही तुम्हाला वाईट शब्द नाही, एकही वाईट शब्द माझ्या तोंडातून आला तुमच्यासाठी किंवा तुम्हाला काय वाईट बोलत तुम्ही तो विषय काढला नाही. मी तुका रोज देते, तू माका रोज दे. म्हणजे आमच्या अरे मर्द मराठा कसं असतं, मिशिबल असतं, लक्षात ठेव.
लिहून घे मरतो मिशीवाला असतो, लिहून घे. मावळे असेच नाही मिळत त्याच्यामागे मेहनत असतो बुवा. अरे कुठली गोष्ट करताना त्याच्यामागे मेहनत असतं, लक्षात ठेव. तुझ्यापेक्षा मी बोलणारो भयानक आहे, पण लक्षात ठेव 4 लोक आपल्याला चांगलं गो म्हणतात, आपण म्हणून आपण बोलू शकत नाही. तुझी इज्जत काढू मका 1 मिनिट पण लागणार, लक्षात ठेव. तुका काय बोलायचं तो बोलून. विलास कानडे व 100 रुपये. त्याचप्रमाणे या ठिकाणी पोवाडा महाराजांची कीर्ती वे पाहतो. अफजल खानाचा वध 10 मिनिटं मीच घेणार, ती त्यांना देणार नाही. तू गप राहणार हे, तू तुझा काम केलास ना, जा पाठीमध्ये हल्लीच बदलून ये जा. तो आपला नमाज पण दाखव त्याला. हो ना, एक नमाज. हे गवळ्याचं नाव द्या आपल्या नाव ना. नमाज दाखव यार. तू आता काय बोलत नको हे मध्ये राजा. आता मी सहन केलंय ना, आता तू खूप बोल. तुझे जे चाहते त्यांना पण कळून दे. गौरव पाजाळ म्हणजे काय, त्यांना काय वाटतं माहिती? गौरव पाजाळ म्हणजे भजन करणार हो फक्त, माका तोंड नाही. ही तुमचं गैरसमज आहे मोठं, लक्षात ठेव. होय गाणं 200 रुपयाचं भरतो शिक या मग. खुर्शाम गोवाचे गाणे गोवासाठी म्हणतो. धनी रे या ठिकाणी पक्वास वाजत प्रतीक धुरी यांच्याकडून 100 रुपयाचा वर्षाला धन्यवाद. सानी धा मगरे रे ग म प ग म रे ग रे सा रे सा धनी रे रे पंचांग ग म ध ग म धनी सा नि धनी ध धनी रे सा माया बापे नवसी केला. पंचांग बोली गाणं म्हणले काय. माया बापे नवसी केला तेव्हा पोटी पुत्र झाला, पण पुत्र बाबा ऐसा गुंडा त्याच्या 3ही लोकी झेंडा. लक्षात ठेवा मंडळी. त्यामुळे आपण काय बोलतोय आणि काय बोललं पाहिजे याचं भान आपल्याला असलं पाहिजे. भवनसाठी गाणं म्हणतो आणि अभंग घेऊन सांगता करतो भजनाची. गौरीपुत्र विनायका कुठले ते आपण नाचत गाणं. सिद्धेश कानडे याच्याकडे 100 रुपये धन्यवाद. गोलसाठी एक गाणं ऑर्केस्ट्रा. मी तुम्हाला काय सांगतो, ऑर्केस्ट्राचं विशेष नाणी असंख्य भजनं माझी युट्यूबवरती आहेत. आमच्या बाईक गोवा टाकतात, ऋषिकेश मिस्त्री टाकतात, अनेक गोवा. ऑर्केस्ट्रा करणार मुळात नाही मी, पहिली गोष्ट. झांझ नवे खुळखुळा, झांझ नवे खुळखुळा, पकवाज नवे भेंड बाजा, ताल सूर नवे कोटुला. ए भजन नो मेरे भजन नो मेरे ए भजन नो मेरे भजन नो मेरे भजन नो मेरे भजन नो मेरे. संतांच्या भंगाला सिनेमाच्या चाली त्याला, संतांच्या भंगाला सिनेमाच्या चाली त्याला, संतांच्या भंगाला रेडीमेड भांडवल सार त्रास काही नाही डोक्याला. अभंगाची करुणी माती तुवाची खलकाल रीती, अभंगाची करुणी माती तुवाची खलकाल रीती. संतांची मी भजनाच्या माध्यमातून एवढं दिलं, बुवाने भजनाच्या माध्यमातून एवढा अध्यात्म दिले. बुवाने एकच विषय सांगितला काय की रेणुका माता ही परशुरामाने आपल्या आईचं मुंडकं उडवलं म्हणून त्याला पुढच्या जन्मी कदाचित प्रभू रामचंद्र, परशुरामांच्या नंतर जन्म कोणाचा आहे तर रामचंद्रांचा, म्हणून आईचं मुंडकं उडवल्यामुळे
प्रभू रामचंद्रांना वनवास झाला रे, पण आईचं मुंडकं का उडवलं प्रभू परशुरामांनी? जेव्हा आपण एखादी गोष्ट त्या गोष्टीचं विश्लेषण करतो ना, ती गोष्ट आपल्याला मुळापासून माहिती असली पाहिजे बुवा. लोक सांगतात, लोकांचं ऐकून आपण बोलणं खूप चुकीचं असतं. अरे ज्यावेळी प्रभू परशुरामाचे वडील कोण माहिती आहे तुका? माहित आहे? मगाशी नाही बोलतो, आता बोल बोल ना. प्रभू परशुरामांचे वडील कोण? जमदग्नी. जमदग्नी आणि त्यांची आई कोण? रेणुका माता. ज्यावेळी रेणुका माता स्नानासाठी, एका टाळ्या ह्या आमच्या बशीक रसिक भजन रसिकसाठी वाजवा. परफेक्ट. ज्यावेळी रेणुका माता स्नानासाठी नदीत गेली आणि सूर्याला पाणी सोडता सोडता तिने आपल्या उजळीमध्ये गंधर्वाचं जोडपं एकमेकात विलीन होताना बघितलं आणि ते बघितल्यानंतर ती लज्जास्पद झाली आणि हा सगळा प्रकार बघण्यात तिला उशीर झाला. हा सगळा प्रकार बघायला तिला उशीर झाला, म्हणून तिला घरी यायला उशीर झाला. आणि घरी यायला उशीर का झाला हे जेव्हा जमदग्नींनी विचारलं तेव्हा ती रेणुका माता ही पतिव्रता होती, ती खोटं बोलू शकली नाही. तिने काय सांगितलं? गंधर्वाचं जोडपं मी एकमेकात विलीन होताना पाहिलं आणि ते बघता बघता मला उशीर झाला. हे ऐकल्यानंतर जमदग्नी तापले, अतिशय तापले आणि त्यांनी सांगितलं की तू पापी नाहीस, तू दोघांचं एकमेकांचं गंधर्वाचं जोडपं एकमेकात विलीन होताना बघितलंस, तू पापी नाहीस. आपल्या मोठ्या मुलाला बोलावलं, सांगितलं तुझ्या आईने असं असं पाप केलंय, तिचं मुंडकं उडव. स्वतःचा मुलगा आपल्या आईचं मुंडकं कसं उडवणार? त्याने सांगितलं बापाला मला जमणार नाही. तेव्हा जमदग्नीने स्वतः आपल्या मुलाचं, पहिल्या मुलाचं मुंडकं उडवलं. दुसऱ्याला बोलवलं, दुसऱ्याला पण जमलं नाही, त्याचं पण मुंडकं उडवलं. अशी 4 मुंडकं उडवल्यानंतर 5वे कोण? परशुराम. परशुराम आले आणि परशुरामांना हा विषय सांगितल्यानंतर परशुरामाने क्षणाचाही विलंब न करता परशु घेतला आणि आपल्या परशुने रेणुका मातेचं मुंडकं उडवलं. आणि हे बघितल्यानंतर आपली आज्ञा पाळली आपल्या मुलाने. हे बघितल्यानंतर जमदग्नीने लगेच त्याला मिठी मारली आणि सांगितलं माग तुला काय हवंय. तेव्हा त्यांनी काय सांगितलं परशुरामाने की माझी 4 भावंड जशी तुम्ही मारलात की मला जिवंत करून द्या आणि माझ्या आईचं मुंडकं. रेणुका माता आपण जिला म्हणतो, नागपूरला आपण जर कधी गेलो तर रेणुका मातेचं फक्त मुंडकं आहे. ते का? ते मुंडकं परशुरामाने उडवलं आणि म्हणून ह्या जन्मात परशुरामाने उडवलं मुंडकं. म्हणून पुढच्या जन्मी त्यांना काय झालं? आईपासून आपल्या दूर जावं लागलं, वनवास भोगावा लागला. त्याच्या पुढच्या वर्षी श्रीकृष्ण, मागच्या जन्मी वालीनी सुग्रीवाचं भांडण लागलं, चुकून रामचंद्रांनी बाण मारला म्हणून पुढच्या जन्मात श्रीकृष्णांच्या पायाला बाण कोणी मारला? मागच्या जन्मीचं सुकृत. त्याच्यामुळे ह्या जन्मात आपण जे करतो ना ते आपल्याला इथेच फेडावं लागतं. बुवा सांगतात की वरचा बघतोय, 100% वरचा बघणारच आहे आणि काय बघतोय ते वरच्यालाच माहिती आहे. म्हणून म्हणतोय राग गाई ताना मारी समजुनी भजनी सम्राट, राग गाई ताना मारी समजुनी भजनी सम्राट, राग गाई ताना मारी समजुनी भजनी सम्राट. डिस्कोचा लावी ठेका, डिस्कोचा लावी ठेका, गावा नाही कुठला थाट. डिस्कोचा लावी ठेका, गावा नाही कुठला थाट. डिस्कोचा लावी ठेका, गावा नाही कुठला थाट. माकडाच्या हातात राहिला विषय अध्यात्माचा. बुवा अध्यात्म मी खूप बोलू शकतो ह्या विषयावरती, बाकीच्या विषयात घुसाची गरजच नाही. पण वेळेअभावी आपल्याला, आणि मुळात पहिली चुकी तुमची आहे, तुम्ही दुसऱ्यावरती खापर फोडूच नका. बुवा तुम्ही आला तिथे 8 वाजता, इथे 5:30 वाजता मी हजर आहे. कारण बारीचा टायमिंग आहे 6:30, तर 6:30ला बारी चालू झाली असती ना तर आतापर्यंत बरोबर संपली असती. आणि त्याच्यात पण तुम्ही वेळ केला आणि त्याच्यात पण तुम्ही मलाच सांगताय की तू ऑर्केस्ट्रा केला. म्हणजे आता आपण काय बोलणार? म्हणजे कलियुग आलंय हे काही खोटं नाही. कलियुगात सत्याला कधी चांगलं म्हटलं जात नाही. म्हणून म्हणतोय डिस्कोचा लावी ठेका, हवा नाही कुठला थाट. डिस्कोचा लावी ठेका, हवा नाही कुठला थाट. डिस्कोचा लावी ठेका, हवा नाही कुठला थाट. माकडाच्या हातात दिले तैसे डोलीत, माकडाच्या हातात
झाली थैमान 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 हे भजन एक फक्त शिवतांडवायचं म्हणतो आणि भजनाची सांगत आपण हे